विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील 2 पाठापासून टेन्सचा विचार करत होतो. वेगवेगळे प्रकार टेन्सचे पाहिलेले आहेत. त्यापैकी आज आपण पास्ट परफेक्ट टेन्स, पूर्ण भूतकाळ हा पाहणार आहोत. साधा वर्तमान काळ, अपूर्ण वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ, चालू पूर्ण वर्तमान काळ, हे हे प्रकार पाहिल्यानंतर आता आपण भूतकाळातील देखील 2 प्रकार पाहिले आहेत. साधा भूतकाळ, त्यानंतर चालू भूतकाळ म्हणजे पास्ट कंटिन्युअस. त्यातील आता हा तिसरा प्रकार म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्स. म्हणजे या काळाचा उपयोग केव्हा करतात, तर एखादी घटना घडून गेलेली आहे किंवा एखादा प्रसंग घडून गेलेला आहे हे सांगण्यासाठी पास्ट परफेक्ट टेन्सचा उपयोग करतात. म्हणजे भूतकाळामध्ये घडून गेलेली घटना, प्रसंग दर्शवण्यासाठी या पूर्ण भूतकाळाचा उपयोग करतात. त्याची रचना बघा. सब्जेक्ट, हॅड, पास्ट पार्टिसिपल. आपण वर्तमान काळामध्ये हॅव किंवा हॅज वापरतो, पण त्याचा भूतकाळ करायचा आहे, हॅड वापरायचा आहे. त्याच्या रचना नेहमीप्रमाणे आपण पाहूयात. सिंग्युलर, प्लुरल मध्ये. सिंग्युलर, प्लुरल, सिंग्युलर आणि प्लुरल. बघा या ठिकाणी पहिला आहे, आपण जे पूर्वी चालवलेलं क्रियापद होतं वर्क, हेच आपण प्रत्येक काळाच्या प्रकारामध्ये घेऊ, म्हणजे तुम्हाला ते समजायला अधिक सोपे पडेल. आय हॅड वर्क. आय हॅड वर्क. या ठिकाणी बघा म्हणजे काय, की मी काम केले आहे. मी काम केले आहे म्हणजे काम करण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे किंवा काम करण्याचा प्रसंग पूर्ण झालेला आहे हे सांगण्यासाठी इथं वापरला आहे. या ठिकाणी आय हा सब्जेक्ट आहे, हॅड हे टू बीचं क्रियापद भूतकाळी आहे, वर्क त्याला ईडी प्रत्यय म्हणजेच या ठिकाणी मूळ क्रियापद आणि त्याला ईडी, त्याला इंग्रजीमध्ये पास्ट पार्टिसिपल असं म्हणतात. आय हॅड वर्कड, मी काम केले आहे. वी हॅड वर्क. वी हॅड वर्कड, आम्ही काम केले आहे. हे वाक्य पूर्ण भूतकाळाचं आहे. हे केव्हा ओळखायचं, वाक्यामध्ये हॅड टू बीचं क्रियापद आहे, तिसरं रूप वापरलेलं आहे. हे पाहिल्यानंतर तो का पास्ट परफेक्ट टेन्स आहे हे ओळखायचं. पुढं कॉम्प्लिमेंट आपण वापरू शकतो, वेगवेगळ्या कॉम्प्लिमेंट. दुसरं आहे यू हॅड वर्क. यू हॅड वर्कड. सेकंड पर्सन मध्ये, सेकंड पर्सन सिंग्युलर, यू हॅड वर्क. यू हॅड वर्कड. तू काम केले आहे आणि तुम्ही काम केलेले आहात. म्हणजेच का, की या ठिकाणी पहा, यू हॅड वर्क, तू काम केले होते. यू हॅड वर्क, तुम्ही काम केले होते. म्हणजे ह्या ठिकाणी क्रिया
काम करण्याची पूर्ण झालेली आहे, तू आणि तुम्ही. आता तिसरं पहा, ही हॅड वर्क, ही हॅड वर्क, त्याने काम केले होते. शी हॅड वर्क, शी हॅड वर्क, इट हॅड वर्क, इट हॅड वर्कड आणि दे हॅड वर्कड. दे हॅड वर्कड. बघा, प्रत्येक ठिकाणी पास्ट पार्टिसिपलचा वापर केला आहे क्रियापदाला आणि हॅड वापरलेला आहे. अशा पद्धतीनं हा पूर्ण भूतकाळ आपण वापरलेला आहे. तर आपण त्याची रचना थोडक्यात लक्षात ठेवण्यासाठी सब्जेक्ट, हॅड आणि पास्ट पार्टिसिपल हा जी कन्स्ट्रक्शन आहे किंवा फॉर्म्युला तो लक्षात ठेवायचा आहे. पुढचा प्रकार आपण बघूया, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. बघा, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता याची देखील रचना कशा प्रकारची आहे हे बघा. एखादी जी रचना आहे ती आपण भूतकाळामध्ये बऱ्याच काळापासून चालू झालेली आहे आणि परत पुढे देखील चालू राहिलेली आहे, आणखीन काही चालणार आहे हे सांगण्यासाठी आपण पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणतात. चालू पूर्ण भूतकाळ. आता चालू पूर्ण भूतकाळामध्ये कशा प्रकारे रचना आहे हे बघा. सब्जेक्ट हॅड अधिक बीन किंवा हॅड बीन असं एकत्र आलं तरी चालतंय. हॅड बीन, मुख्य क्रियापद ING. म्हणजेच काय, मी काम करत आलेलो होतो. म्हणजे पूर्वी कुठं केव्हा तरी क्रिया बऱ्याच काळापर्यंत चालू काम करत आलेलं आहे, आता हे करत आहे आणि पुढं पण काम तसंच करत होतो हे सांगण्यासाठी बघा कशा प्रकारे रचना वापरतात. सिंग्युलर, प्लुरल. आता या ठिकाणी बघा, सब्जेक्ट कुठला, वर्क हेच क्रियापद आपण बघूया फर्स्ट पर्सन मध्ये. आय हॅड बीन वर्किंग. आय हॅड बीन वर्किंग. बघा, म्हणजेच काय की मी बराच वेळापासून काम करत आलेलो होतो. यू हॅड बीन वर्किंग. तुम्ही, सॉरी बघा, वी हॅड बीन वर्किंग. वी हॅड बीन वर्किंग. या ठिकाणी काय की आम्ही बऱ्याच वेळापासून काम करत आलेलो होतो. आय, वी. आता सेकंड पर्सन, you had been working. You
हॅड बीन वर्किंग. तू बऱ्याच वेळापासून काम करत आलेला होतास. सेकंड पर्सन मध्ये देखील यू हॅड बीन वर्किंग. बघा हॅड बीन आहे त्या प्रत्येक ठिकाणी हॅड बीन आणि आयएनजी प्रत्यय. यावरून आपण चालू पूर्ण भूतकाळ आहे हे ओळखायचं आहे. थर्ड पर्सन ही हॅड बीन वर्किंग. तो काम करत आलेला होता. बऱ्याच वेळापासून काम करत आलेला होता. शी हॅड बीन वर्किंग. ती बऱ्याच वेळापासून काम करत आलेली होती. इट हॅड बीन वर्किंग. तो ती ते बऱ्याच वेळापासून काम करत आलेले होते. आणि दे हॅड बीन वर्किंग. ते सर्व बऱ्याच वेळापासून काम करत आलेले होते. म्हणजे भूतकाळातच क्रिया चालू झालेली आहे, भूतकाळातच प्रत्यक्ष चालू आहे आणि परत तशीच चालणार आहे हे सांगण्यासाठी आपण या काळाचा वापर करत असतो. तर अशा प्रकारे हा पास्ट परफेक्ट टेन्स चालू पूर्ण भूतकाळ म्हणजेच भूतकाळाचे 4 प्रकार आपण पाहिलेले आहेत. यानंतर जो आपण नवीन प्रकार पाहणार आहोत तो म्हणजे तिसरा प्रकार फ्युचर टेन्स. फ्युचर टेन्स म्हणजे एखादी क्रिया भविष्यात काय घडणार आहे, काय होणार आहे हे सांगण्यासाठी किंवा मी काय करणार आहे, जो काही नियोजित कार्यक्रम आहे हे सांगायचं असेल तर तो फ्युचर टेन्स असतो. त्याचे देखील पुन्हा 4 प्रकार आहेत. सिंपल फ्युचर टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस. तर त्याचे देखील प्रकार आपण आणि त्याच्या रचना कशा प्रकारे आहेत, भविष्यकाळी टोपीचं क्रियापद वापरून कशी रचना करायची याचा आपण अभ्यास करणार आहोत. तर बघूया आपण फ्युचर टेन्स. एक आहे सिंपल फ्युचर. सिंपल. आता आपण एक एक पाठ जाऊया. तुम्हाला सांगतो की सिंपल फ्युचर टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स आणि त्याचबरोबर फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. त्याचे देखील 4 प्रकार आहेत. तर आता आपण फ्युचर टेन्स विषयी पाहूया. सब्जेक्ट, त्याची रचना बघा. सब्जेक्ट शॅल किंवा विल किंवा शॅल बी, विल बी असं देखील म्हणतात. अधिक मूळ क्रियापद. मूळ क्रियापद म्हणजे
मेन व्हर्ब, सब्जेक्ट शाल किंवा विल आणि मेन व्हर्ब. बघूया सिंग्युलर मध्ये. प्लुरल, फर्स्ट पर्सन, I shall work. I shall work. बघा फर्स्ट पर्सन मध्ये मी काम करेन. केलेलं आहे का? नाही. करत आहे का? नाही. करेन म्हणजे पुढं भविष्यात करणार आहे. म्हणजेच या ठिकाणी बघा भविष्यात एखादी क्रिया करणार असेल, घडणार असेल सांगण्यासाठी या टेन्सचा वापर करतात. या ठिकाणी टू बीचं क्रियापद भविष्यकाळी शाल आणि विल आहे. फर्स्ट पर्सन मध्ये शाल वापरतात सिंग्युलर आणि प्लुरल मध्ये, इतर ठिकाणी विल वापरतात. तर कसे आहेत ते बघूया आपण. सेकंड पर्सन मध्ये यू विल वर्क. यू विल वर्क, तू काम करशील, जे अपेक्षित आहे असं. तू काम करशील. इथं अनेक वचनामध्ये बघा फर्स्ट पर्सन मध्ये आय शॅल, वी शॅल. वी शॅल वर्क, आय वी भविष्यकाळी क्रियापद. आता सेकंड पर्सन मध्ये यू विल, इथे देखील यू विल. तुम्ही काम कराल, जे तू काम करशील. त्यानंतर तुम्ही काम करत असाल. विल या ठिकाणी सेकंड पर्सनला विल हे भविष्यकाळी टू बीचा क्रियापद आहे. थर्ड पर्सन बघा ही विल वर्क. शी विल वर्क. It will work. या ठिकाणी प्रत्येक वेळेला विल वापरलेला आहे आणि मूळ क्रियापद वापरलेलं आहे. तो काम करेल, ती काम करेल, ते काम करतील आणि they will work. ते सर्व म्हणजे अनेक, एकापेक्षा अनेक जण ते काम करतील. म्हणजेच काय की ह्या ठिकाणी अशा विल आणि मुख्य क्रियापद की ज्या वाक्यामध्ये आहे तो का सिंपल फ्युचर टेन्स आहे हे ओळखायचं आहे. फ्युचर टेन्स मधला आपण दुसरा प्रकार पाहूया. फ्युचर कंटिन्युअस टेन्स. फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजे एखादी क्रिया भविष्य काळात चालत आहे, भविष्य काळात चालू राहणार आहे हे सांगण्यासाठी या ठिकाणी फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा वापर करतात. बघा सब्जेक्ट शॅल बी
किंवा विल बी अधिक मुख्य क्रियापद अधिक आयएनजी. बघा फ्युचर कंटिन्युअस टेन्स मध्ये सब्जेक्ट शॅल बी, विल बी मुख्य क्रियापद त्याला आयएनजी. म्हणजे एखादी क्रिया भविष्यकाळात सुरू होऊन ती भविष्यकाळात चालू राहणार आहे, चालणार आहे सांगण्यासाठी या फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा वापर करतात. सिंग्युलर मध्ये बघा आणि प्लुरल. फर्स्ट पर्सन, I shall be working. आता या ठिकाणी बघा सब्जेक्ट आय. साध्या भविष्यकाळामध्ये आपण शॅल वापरतो, पण या ठिकाणी अपूर्ण भविष्यकाळामध्ये शॅल बी वापरतात आणि मुख्य क्रियापदाला आयएनजी प्रत्यय वापरतात. साध्या भविष्यकाळामध्ये मूळ क्रियापद आपण वापरले तो वर्क, पण या ठिकाणी वर्किंग, वर्क अधिक त्याला आयएनजी प्रत्यय. म्हणजे आय शॅल बी वर्किंग, मी काम करत असेन. भविष्यकाळात काम करण्याची क्रिया चालू असेल म्हणजे मी काम करत असेन. या ठिकाणी बघा वी शॅल बी वर्किंग. वी शॅल बी वर्किंग, आम्ही काम करत असू. म्हणजेच भविष्यकाळातच क्रिया चालू झालेली आहे आणि परत तशीच करणार आहोत आणि तसेच पुढे ती क्रिया कंटिन्युअस राहणार आहे, म्हणून शॅल बी वर्किंग. वी शॅल बी वर्किंग. यू विल बी वर्किंग. यू विल बी वर्किंग. आता सेकंड पर्सन मध्ये विल बी वापरतात. यू विल बी वर्किंग. यू विल बी वर्किंग. यू विल बी वर्किंग. तुम्ही काम करत असाल. विल बी आयएनजी फॉर्म. ह्या ज्या रचना आहेत सब्जेक्ट शॅल बी किंवा विल बी मुख्य क्रियापद आयएनजी किंवा वर्तमान काळातल्या भूतकाळातल्या ह्या रचना जर लक्षात ठेवल्या आपण तर आपल्याला त्या काळाच्या जे वाक्य आहे किंवा ते वाक्य बघितल्यानंतर कुठल्या काळातलं आहे हे आपल्याला ओळखायला येऊ शकतं. आता बघा तिसरं पहा. ही विल बी वर्किंग. शी विल बी वर्किंग. इट विल बी वर्किंग. या ठिकाणी विल बी वापरलेला आहे आणि दे विल बी वर्किंग. दे विल बी वर्किंग म्हणजेच या ठिकाणी पहा की ते काम करत असतील. तर अशी ही फ्युचर कंटिन्युअस टेन्सची रचना आहे.
तर आज आपण यापूर्वीचे जे पास्ट टेन्स आहेत, पास्ट टेन्सचे 2 प्रकार, त्यानंतर फ्युचर टेन्स मध्ये 2 प्रकार आणि यापूर्वीचे जे प्रेझेंट टेन्स मधले आहेत ते देखील प्रकार पाहिलेले आहेत. हे जे क्रमशः भाग आहेत टेन्सचे ते आपण मुद्दाम सावकाश घेत आहोत की ते आपण पुन्हा पुन्हा वाचले पाहिजेत. पुन्हा पुन्हा तशा वाक्यरचना वेगवेगळी क्रियापदे वापरून वाक्यामध्ये कशा रचना येतात ते पाहिलं पाहिजे. त्याचा प्रश्न कसा करायचा, नकार कसा करायचा हे देखील आपण पाहणार आहोत. तर आजच्या तासाला आपण हे फ्युचर टेन्स मधले 2 प्रकार पाहिलेले आहेत. यापूर्वीचे 2 प्रकार पाहून आपण त्याची रिव्हिजन देखील केलेली आहे. तर तुम्ही वेगवेगळी जी क्रियापदे आहेत ती क्रियापद घ्यायची आणि ते क्रियापद वेगवेगळ्या काळामध्ये कशा प्रकारे येईल, बदल कशा प्रकारे होईल हे पाहिलं पाहिजे. म्हणजे आपण नेहमी आपल्याला बोलताना कशा प्रकारे इंग्रजी बोलायचं, रचना कशा व्यवस्थित बोलायच्या हे समजेल. तर ठीक आहे, आपण परतच्या तासाला राहिलेले प्रकार पाहूया.